नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या किचन तडका या चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण हिवाळा सीझन स्पेशल सर्वात कमी वेळेत आणि सर्वात कमी इन्ग्रेडियंट्स यूज करून बनणार आहोत हिरव्या वाटाण्याची चटणी। तर यासाठी लागणार आहे आपणाला 1 वाटी हिरवे वाटाणे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, मोहरी, मीठ, हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि हळद। पहिल्यांदा आपण थोड्याशा तेलामध्ये आपले जे वाटाणे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत। आपण गरम तेलामध्ये वाटाणे टाकलेले आहेत, त्याला अशा प्रकारे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटासाठी याला झाकण लावून ठेवायचं आहे। 5 ते 6 मिनिट झाले आहेत मित्रांनो। आता पहा, आपले चांगल्या प्रकारे वाटाणे फ्राय झाले आहेत। चांगल्या प्रकारे त्यांना पाणी सुटलेलं आहे, चांगल्या प्रकारे ते फ्राय झाले आहेत। आता आपण याला खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये अशा प्रकारे मिक्स करून घेऊ शकता। अशा प्रकारे त्याला वाटून घेऊ शकता, जास्तसुद्धा वाटायचं नाही। आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिऱ्या आणि मोहरीचा तडकासुद्धा दिलेला आहे। यामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे। यामध्ये जे आपण मिरच्यांचा ठेचा आहे ते सुद्धा टाकलेला आहे। याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे, ज्या कारण आपल्या वाटाण्याच्या चटणीला चांगल्या प्रकारची चव येईल। चांगल्या प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहोत। हे पहा, चांगल्या प्रकारे फ्राय झालं। आता यामध्ये आपण हळद टाकलेली आहे, त्याचबरोबर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे। यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। हा मसाला चांगल्या प्रकारे फ्राय झाल्याच्या नंतर आपण यामध्ये वाटून घेतलेले हिरवे वाटाणे आपण टाकलेले आहेत। अशा प्रकारे आपण याला मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहोत। आता आपण यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण लावणार आहोत। 2 मिनिटांनंतर आपले बघा, चटणी 1 नंबर झालेली आहे। आजच्या रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचा लाभ घेता येईल।